सोलापूर शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील मौल्यवान साहित्य आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा फौजदार चावडी पोलिसांच्या डीबी पथकाने पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी तामिळनाडूतील 7 सराईत आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीतील तब्बल 7 गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपींकडून चोरीची 3 लाख रुपयांची रोकड, लॅपटॉप, बॅग, कागदपत्रे आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे। 6 जुलै रोजी सोलापूर शहरातील पार्क चौक, गुन्हापुरी नाका आणि लोटस वाईन शॉप परिसरात पार्क केलेल्या 3 कारच्या काचा फोडून लॅपटॉप, बॅग, कागदपत्रे तसेच रोख रक्कम चोरी करण्यात आली होती। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यानंतर 28 जुलै रोजी सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये दर्शनासाठी गेलेल्या कर्नाटकातील एका नागरिकाच्या कारची काच फोडून तब्बल 4 लाख रुपयांची रोकड चोरी करण्यात आली होती। या घटनेमुळे पोलिसांसमोर या टोळीचा शोध घेणे मोठे आव्हान निर्माण झाले होते। या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी डीबी पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। आरोपींची गुन्हे करण्याची पद्धत आणि हालचालींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला। आरोपी मिरज, आळंदी आदी ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन त्यांचा शोध घेतला। आरोपी पुन्हा सोलापुरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड तसेच यापूर्वी गुन्हे घडलेल्या परिसरात गुप्त माहितीदारांची जाळे सक्रिय केले। अखेर 6 ऑगस्ट रोजी आरोपी सोलापुरात कारची काच फोडून चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार डीबी पथकाने सापळा रचून पंचकट्टा ते होम मैदान या परिसरात 7ही आरोपींना ताब्यात घेतले। नाशिकला रामजीनगर म्हणून एक इलाका आहे। तिकडच्या काही गुन्हेगार प्रवृत्ती लोक आहे जे वेगळ्या वेगळ्या शहरात फिरतात आणि असे खूप व्हायलन्स नाही, अटेन्शन डायव्हर्शन करून किंवा बाकी जे सामान्य जनता आहे त्यांच्या नजर हे गुन्हे जे करणार आहेत त्यांच्यावर न येतात ते तिथं सांभाळतात आणि एक माणूस हे चोरी करण्याच्या मोडस ऑपरंडी जे आहे त्यात हे पूर्ण गँग इन्व्हॉल्ड आहे। अशा आपलं सोलापूर सिटीला शहरामध्ये 6/7/2026 रोजी 2 वाजता ते सायंकाळी 19:30 वाजता दरम्यान 3 कारच्या काचा फोडून चोरी झाल्याबाबत फौजदार चावडी पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झालं होतं। त्यातून लॅपटॉप्स, काही महत्त्वाचे कागदपत्र वगैरे अशा चोरी झालं होतं। एका बॅगमधून 5,000 कॅश आणि काही कागदपत्र। त्यानुसार फौजदार चावडी पोलीस स्टेशनला 303(2), 324(4) BNS कलमान्वये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो। पुन्हा दिनांक 28/7/2026 रोजी सकाळी 11 ते 11:35 दरम्यान आपलं जे सिद्धेश्वर मंदिर परिसरातील जे पार्किंग आहे तिथून कार जे मागील सीट जे आहे तिचे काच फोडून बॅग चोरी झालं म्हणून त्यात रक्कम 4 लाख आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्र होतं। ते पण पुन्हा FC पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होऊन तपास पोलीस स्टेशनच्या डीबी पथकामार्फत करण्यात आलं होतं। त्यात DCP श्री यावलकर, ACP श्री अरुण देवकर, PI श्री महादेव राऊत, PI श्री विकास देशमुख आणि API श्री संजय क्षीरसागर यांच्या अतिशय मेहनतीने पूर्ण परिसराच्या CCTV फुटेजेस चेक करून ते जे काही ट्रॅक फॉलो केलं ते सर्व एरिया फॉलो करून ते हे अशा विशेष मोडस ऑपरंडी असणारे हे गुन्ह्याच्या आरोपी एकूण 7 आरोपींना 30/7/2026 रोजी गोपनीय बातमीदार यांनी माहिती दिले होतं। ते लोक वेगळ्या ठिकाणी, आता आळंदीला लोकेशन आलं तिथेही पार्टी गेलं होतं आणि अशा
ज्या ज्या ठिकाणी बद्दल माहिती आलं त्या ठिकाणी पूर्ण आपलं टीम अतिशय मेहनत घेतलं होतं आणि 6/8/2026 रोजी API श्री क्षीरसागर यांना गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने माहिती मिळालं होतं. सोलापुरात पुन्हा कारच्या काच फोडून चोरी करण्याचा उद्देश आणि अशा इथं जे लोक आहेत ते फिरत आहे म्हणून त्या आधारावर API श्री क्षीरसागर आणि त्यांच्या पथकांनी शोध घेऊन पंचकट्टा ते होम मैदान परिसराचं जे एरिया आहे तिथून 7 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. नाव षण्मुगम अमरनाथ, हे सर्व राहणार तिरुचिरापल्ली तामिळनाडूचे आहे. आदित्यन दंडायुधपाणी, चेरन मुकुंदन, आनंद विश्वनाथन, जगन बालसुब्रमण्यन, मनोज कुमार अनबळगन, कमलकण्णन गणेशन अशा 7 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे जे पिशवी होतं त्यांच्या स्वतःच्या प्लस जे चोरीत गेलेले आहे ते ताब्यात घेऊन 3 लाख रुपये आणि लॅपटॉप बॅग्स वगैरे त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत. या लोकांना पहिला 2 दिवस कस्टडी मिळालं आणि नंतर 5 दिवस वाढून मिळालं. हे जे आरोपी आहे त्यांनी आपल्याकडे जे पहिला घटना घडलं होतं 4/7/2026 आणि 30/7/2026 म्हणजे 28ला दुसरी घडलं आणि 30/7 पर्यंत सेम मोडस ऑपरंडीचे आम्ही त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गेलेले ते ट्रॅक केलं. तर फौजदार छावडीला 2, बोळिंज मीरा बांदर वसई विरार इथे 1, तुळजापूर धाराशिवला 1, दिघी पिंपरी चिंचवडला 1, महाकाली पोस्टे हैदराबाद राज्य तेलंगणा तिथे 1, पंचकट्टा हैदराबाद राज्य तेलंगणा 1, अशा 7 गुन्हे या दरम्यान याच गँगाकडून घडवण्यात आलेले आहे आणि ते रजिस्टर्ड आहे. आता इतर सर्व पोलीस युनिटलाही आम्ही हे माहिती देणार आहे फोटोसह आणि तिथेही काही गुन्हे दाखल असलं तर त्या संबंधित युनिटच्या जे तपास अधिकारी आहे ते यांना भविष्यात ताब्यात घेणार आहे. हे जे अशा मोडस ऑपरंडी असणारे जे आरोपी जे आहेत ते इतकं जास्ती नंबरला पोलीस ताब्यात घेणे हे खूप रेअर आहे. या काम निश्चितपणे कौतुकास्पद आहे. हे केल्याबद्दल मी पूर्ण टीमला मनापासून अभिनंदन करतो.